भाजी संपेल पण मन भरणार नाही अशा पद्धतीची आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। नवी म्हणल्यापेक्षा ती पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी ही पूर्वीपासून चालत आलेली आहे। तर चला अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। तर चला आज काळ्या मसाल्यातील वड्याची म्हणजे सांडग्याची भाजी मी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी नाही तर सर्व साहित्य आणून घेतलं मी, बाहेर चुलीवरतीच बनवते। तर सुरुवातीला आहे ना आपल्याला सांडगे तेलामध्ये ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर काही ठिकाणी ना तोडलेले सांडगे असतात, हाताने तोडेले असतात, हे मी आमच्याकडे ना चाळणीमध्ये झारतात ते सांडगे हे। तर त्यासाठी ना हा कांदा 3 कांदे ना मी चुलीमध्ये भाजून घेतले होते, ते पण तेलामध्ये ना छान असे परतून घेते आणि त्याने ना चव छान लागते। त्यानंतर टोमॅटो पिकलेला टोमॅटो घेतलाय ते पण परतून घेते। सर्व मसाले ना आपण भाजून घ्यायचे। कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक हे सर्व भाजून घेतले। आता हे ना मिक्सरला बारीक करून आणू। यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते, कढीपत्ता पण टाकला तरी चालेल, पण कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी काही टाकला नाही। तर मस्त अशी पेस्ट करून घेतली मी मिक्सरमधून। तर आता 2 पळ्या तेल टाकले। तेलामध्ये ना आपण आहे ना ही सर्व पेस्ट आहे ना मस्त असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे। तर मी आहे ना वड्या भाजले ना त्याच कढईमध्ये भाजी करते। थोडासा धूर आलेला आहे त्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही, समजून घ्या, कारण चुलीवरती भाजी करते ना त्यामुळं। 2 चमचे ना धना पावडर टाकली, पाव चमचा हळद, किंचितचा हिंग आणि 2 चमचे आपला घरगुती काळा मसाला। तर हे सर्व आहे ना आपण आता तळून घ्यायचं आहे। परत मसाल्यामध्ये ना तेल सुटेपर्यंत, तेल सुटल्यानंतर आहे ना कपभर पाणी टाकायचं आणि मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे। या मसाल्याला ना परत तेल सुटतं, तर तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला आपण शिजून घेतलाय। तर ही भाजी ना मी 6 व्यक्तींसाठी करते त्यामुळे मी थोडीशी भाजीची क्वांटिटी ना जास्त धरली आहे। आणि याबरोबर जर बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी जर असली ना एक नंबर लागते भाताबरोबर पण। तर चला आता आपण आहे ना तुमच्या घरात जेवढे व्यक्ती ना त्या व्यक्तीनुसार तुम्ही रस्सा करायचा। तर मी आहे ना आमच्या घरात 6 व्यक्ती ना सगळ्यांसाठी भाजी बनवते त्यामुळे मी रस्सा जास्त धरला आहे। आणि शिवाय बाजरीच्या भाकरी बरोबर करते त्यामुळे बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना रस्सा जास्तच लागतो। त्यानंतर आहे ना मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली वरतून आणि मस्त आता उकळी येऊ देऊ। तर उकळी आल्यानंतर आहे ना आपल्याला यामध्ये ना वडे टाकायचे किंवा सांडगे, कारण आमच्या भागामध्ये ना वडे म्हणतात त्यामुळं मग वडेच येतात माझ्या तोंडामध्ये। तर असो चला, तर आता मस्त अशी उकळी आली आहे। ह्या उकळीमध्ये ना आपण आता सांडगे टाकून देऊ। तर बघा मस्त उकळी आली आहे आणि आता सांडगे टाकून दिल्यानंतर आहे ना 10 ते 15 मिनिटं आपल्याला भाजी चांगली शिजू द्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने तर आता 15 मिनिटं आपली भाजी छान अशी शिजली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर बघा अशी भाजी झाली आहे आपली। ही भाजी ना तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतात आणि अशा पद्धतीने जर केली ना भाजी संपेल पण मन भरणार नाही। तर बघा आपली भाजी मस्त अशी शिजली, तरी पण छान आली। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओत।